आता शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी. राज्यातील शेतकऱ्यांना 53,727 कोटींची भरपाई मिळणार आहे. कारण गेल्या 5 वर्षात 53,727 कोटींची भरपाई दिल्या जाण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. शेतकऱ्यांना 26,484 कोटी पीक विम्याचे आता मिळणार आहेत. भारतामधील सर्व शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आता आली आहे. हो शेतकरी बांधवांनो, खास करून महाराष्ट्र राज्य आणि आपला देश या भागामधील शेतकरी बांधवांना मोठी बातमी सरकारने दिली. आता लक्षामध्ये ठेवा शेतकरी बांधवांनो, पीक विम्याची प्रतीक्षा करणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांना मुख्यमंत्री साहेबांनी आज महत्त्वाची एक घोषणा केली आहे. धमाका अपडेट आता आली आहे. आता तुमच्या खात्यामध्ये पीक विमा रक्कम जमा करण्यामध्ये येत आहे. सरकारच्या माध्यमातून निर्णय आता जारी करण्यामध्ये आला. आणि बघा, पीक विम्याची प्रतीक्षा आता खऱ्या अर्थाने संपली आहे. ज्या शेतकरी बांधवांना मागे PM किसान योजनेचा 22वा हप्ता भेटला आहे, पहा ते शेतकरी बांधव आता पीक विम्याच्या योजनेसाठी पात्र ठरले आहे. त्यांच्या खात्यावर आता हेक्टरी 23,000 रुपये पीक विमा जमा करण्याबद्दल निर्णय झाला आणि मुख्यमंत्र्यांनी रखडलेला पीक विमा तातडीने वितरित करण्याचे आदेश दिले असून शेतकरी वर्गामध्ये सध्या आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. हो शेतकरी बांधवांनो, प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत आता प्रत्येक शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये बघा पीक विमा जमा करण्यामध्ये येणार. PM किसान योजनेचा हप्ता जर तुम्हाला भेटला असेल तर पीक विमा सुद्धा तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येणार आहे. हो शेतकरी बांधवांनो, सरकारने अतिशय महत्त्वाची बातमी आता दिली. सरकारने या पीक विम्यासाठी 11,000 कोटी रुपयांचा निधी बँकांना वर्ग केला असून पहिल्या टप्प्यामध्ये 10 जिल्ह्यांची निवड केली आहे. यामध्ये 2022 पासून 2024 पर्यंतचा रखडलेला विमा आणि सप्टेंबरमधील अतिवृष्टीचे सुद्धा पैसे एकत्रित आता देण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकार व केंद्र सरकार दोन्ही सरकारच्या माध्यमातून घेण्यामध्ये आला आहे. ज्या 70 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये PM किसान योजनेचा हप्ता जमा झाला, त्याच बँक खात्यामध्ये आता महाडीबीटीच्या माध्यमातून ही रक्कम जमा करण्यामध्ये येणार आहे. हो, डायरेक्ट डीबीटीच्या माध्यमातून रक्कम जमा होत असल्यामुळे शेतकऱ्याला आता काळजी करण्याची गरज नाही. आता डीबीटी प्रक्रिया म्हणजे की काय, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे की तिकडून रिमोटचे बटन दाबले की इकडे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये बघा प्रत्येक तासाला वितरण जमा व्हायला सुरुवात होत असते. आणि काही वेळेस असं देखील होते की भरपूर शेतकऱ्याला बटन दाबले कीच वितरण होऊन जाते. म्हणजे की शेतकरी बांधवांनो, डेबिटीच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये आता पीक विमा जमा करण्याचा निर्णय केंद्र सरकारच्या माध्यमातून घेण्यामध्ये आला. जशा प्रकारे तुम्हाला PM किसान योजनेचा हप्ता रिमोट दाबल्यावर येत असतो, अगदी त्याच प्रकारे आता रिमोट दाबल्यावर तुमच्या खात्यामध्ये डायरेक्ट केंद्र सरकारच्या माध्यमातून पीक विमा जमा करण्यामध्ये येणार आहे. सरकारच्या माध्यमातून आता निर्णय घेण्यामध्ये आला आणि शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 23,000 रुपये पीक विमा आता जमा केला जात आहे. तर मग शेतकरी बांधवांनो, गेल्या अनेक दिवसापासून तांत्रिक अडचणीमुळे पीक विम्याचे पैसे थांबवण्यामध्ये आले होते, परंतु आता चिंता अजिबात करू नका. बघा, सरकारच्या माध्यमातून निर्णय घेण्यामध्ये आला आणि जिल्ह्यांची यादीसुद्धा जारी करण्यामध्ये आली. हो शेतकरी बांधवांनो, बघा यादीनुसारच तुमच्या खात्यामध्ये रक्कम जमा होणार. सरकारला विचारा की या ठिकाणी आम्हाला पीक विमा कधी मिळणार. बघा, सरकारने या ठिकाणी स्पष्टपणे ट्विट करून सुद्धा माहिती दिली आहे की आजच पीक विमा मिळणार आहे. तुम्ही या ठिकाणी न्यूज चॅनलवर सुद्धा बघितलं असेल आणि आत्ताच पाहिलेल्या न्यूजनुसार देखील बघा मुख्यमंत्री साहेबांनी स्पष्टपणे या ठिकाणी आता पीक विम्याला मंजुरी दिली आहे. बघा, पत्रकारांनी सुद्धा अपडेट दिली आहे की येत्या काही तासामध्ये पीक विमा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. तर मग शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाचा प्रश्न बघा, हा पीक विमा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जमा होणार का? तर नाही शेतकरी बांधवांनो, लक्षामध्ये ठेवा. बघा, हा पीक विमा फक्त 10च जिल्ह्याला मिळणार आहे. बघा,
सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे की महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहे आणि या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून पहिल्यांदा 10 जिल्ह्यामध्ये वितरण होणार, नंतर 10 जिल्ह्यामध्ये वितरण होणार आणि पुन्हा या ठिकाणी 16 जिल्ह्यामध्ये वितरण होणार. म्हणजे की एकूण महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्ह्यामध्ये वितरण पार करण्यामध्ये येणार. तर मग शेतकरी बांधवांनो, आज या ठिकाणी पहिला टप्पा वितरित केला जात आहे. त्यामध्ये 10 जिल्ह्याचा समावेश आहे. या 10 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचं नाव येतं का नाही ते तुम्ही आता चेक करून घ्यायचं आहे. बघा, सरकारच्या माध्यमातून निर्णय घेण्यामध्ये आला आणि कृषी विभागाच्या माहितीनुसार ज्या शेतकऱ्यांच्या तक्रारी होत्या की त्यांना पीक विमा कमी भेटला आहे, त्यांना देखील आज वाढीव रक्कम सोडण्यामध्ये येत आहे. आता हा विमा कोणकोणत्या शेतकऱ्याला मिळणार आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये आधी येणार याची यादी शासनाच्या माध्यमातून जारी करण्यामध्ये आली. बघा शेतकरी बांधवांनो, अतिशय महत्त्वाची ही बातमी आहे. जिल्ह्यांच्या यादीमध्ये जर काय तुमचं नाव येत असेल तर तुमच्या खात्यामध्ये आता पीक विमा सरकारच्या माध्यमातून जमा करण्यामध्ये येणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी मागील 3 वर्षामध्ये किमान एकदा तरी पीक विमा भरला होता, बघा त्यांना तो भेटला नव्हता, तर त्यांना आता पीक विमा भेटणार आहे. अशा सर्व पात्र शेतकऱ्यांची नावे यादीमध्ये सरकारने आता लावली आहे. केंद्र सरकारने यासाठी बघा 7,200 कोटी रुपयांचा वाढीव निधी राज्य सरकारला आता दिला असून आजपासून दुसऱ्या टप्प्याला देखील सुरुवात करण्याचे नियोजन सरकारने केले. मुख्यमंत्री साहेबांनी स्पष्ट केलं, तांत्रिक समस्या बघा अपूर्ण KYC यामुळे विलंब झाला होता, परंतु आता मार्ग पूर्णपणे मोकळा झाला आहे आणि आता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होऊ लागला. बघा सरकारने या प्रक्रियेमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी पात्र शेतकऱ्यांची स्वतंत्र वर्गवारी केली आहे. ज्यांनी खरोखर नुकसान नोंदवली होती आणि जे गरजू आहे अशाच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे. बघा पुढील 1 तासाच्या आतमध्ये देखील भरपूर जिल्ह्यामध्ये वितरण होणार. बघा आज या ठिकाणी 10 जिल्ह्यामध्ये 23,000 रुपये पीक विमा जमा झाल्याचा मेसेज देखील यायला सुरुवात झाली आहे. आपला जिल्हा यादीमध्ये आहे का नाही हे तुम्ही जाणून घ्या. जर तुमच्या जिल्ह्याचं नाव यादीमध्ये येत असेल तर तुमच्यासाठी मोठी खुशखबर सरकारने दिली असं देखील आपण म्हणू शकतो. तर बघा शेतकरी बांधवांनो, काही शेतकऱ्यांनी आतापर्यंत आपली KYC प्रक्रिया पूर्ण केली नाही किंवा आधार कार्ड बँक खात्याला जोडलेले नाही, अशा शेतकऱ्यांचा विमा पुन्हा अडकू शकतो. ग्रामीण भागामधील अनेक शेतकरी बांधवांना ही प्रक्रिया समजली नव्हती, म्हणून शासनाच्या माध्यमातून विशेष सूचना आणि मोहीम राबवून आता विमा पूर्ण जमा करण्यामध्ये येत आहे. हो शेतकरी बांधवांनो, अतिशय महत्त्वाची बातमी सरकारने दिली. आता यापुढे कोणावरही अन्याय होणार नाही आणि प्रत्येक पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये विमा जमा होईल अशी खात्री आता सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आली आहे. बघा आज पीक विमा काही शेतकरी बांधवांना भेटला नसेल तरी पण चिंता करू नका. बघा सरकारने स्पष्टपणे सांगितलं, रात्रीच्या 12 वाजेपर्यंत वितरण चालणार. म्हणजे की शेतकरी बांधवांनो, बघा आता तुम्हाला अजिबात काळजी करायची नाही. रात्रीपर्यंत पीक विमा वाटप सुरू आहे. ज्या शेतकरी बांधवांकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड नाही त्यांना या नुकसान भरपाई पीक विम्यामधून अपात्र ठरवले जाऊ शकते, कारण हा पीक विमा केवळ गोरगरीब आणि गरजू शेतकरी बांधवांसाठीच सरकारने आतापर्यंत राखीव ठेवला होता. तसेच ज्यांनी आतापर्यंत शेतकरी ओळखपत्र म्हणजे की फार्मर आय डी कार्ड काढलेले नाही अशा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये देखील पीक विमा जमा होण्यामध्ये अडचणी येऊ शकतात. त्यामुळे फार्मर आय डी कार्ड काढणं अतिशय गरजेचं आहे. शेतकरी बांधवांनो, तुम्ही फार्मर आय डी कार्ड काढलं आहे का? जर तुम्ही फार्मर आय डी कार्ड काढलं नसेल तर अडचण 100% येणार आहे. बघा सरकारने इथून मागे देखील फार्मर आय डी कार्ड काढण्याच्या सूचना दिल्या होत्या. ज्या शेतकरी बांधवांनी फार्मर आय डी कार्ड काढलेलं असेल अशा शेतकऱ्याला कसलीच अडचण येणार नाही आणि 23,000 रुपये पीक विमा जमा होईल. तर मग शेतकरी बांधवांनो, आता सर्वात महत्त्वाचे आहे ती म्हणजे की जिल्ह्यांची यादी. बघा यादीमध्ये तुमचं नाव येतं का? बघा जर यादीमध्ये तुमचं नाव येत असेल तर सरकारच्या माध्यमातून तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची बातमी आली आहे. आता आपण जिल्ह्यांच्या यादीकडे वळूया.
पहिल्या टप्प्यामध्ये नागपूर जिल्ह्याचा समावेश सरकारने केला. नागपूरमधील कामठा, हिंगणा, नरखेड, सावनेर, काटोल, कळमेश्वर आणि रामटेक या भागामधील लाभार्थी शेतकऱ्याला PM किसान योजनेचे पैसे भेटले आहे. अगदी त्याच शेतकरी बांधवांना आता 23,000 रुपये पीक विमा जमा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे आणि अगदी काहीच तासामध्ये आता शेतकरी बांधवांना पीक विमा मिळणार आहे. या भागामधील शेतकऱ्यांनी आपली KYC पूर्ण केली असेल तर त्यांना आता दुपारपर्यंत आनंदाचा मेसेज नक्कीच प्राप्त होणार आहे. हो शेतकरी बांधवांनो, पुढील जिल्हा मराठवाड्यामधील परभणी हा आहे. बघा, या जिल्ह्यासाठी देखील मोठी तरतूद करण्यामध्ये आली. परभणीसह गंगाखेड, जिंतूर, सेलू, सोनपेठ, पाथरी, पालम, मानवत आणि पूर्णा या तालुक्यामधील शेतकरी बांधवांना हेक्टरी 23,000 रुपयांचा लाभ मिळणार आहे. डेबिटच्या माध्यमातून हे पैसे थेट तुमच्या खात्यामध्ये येत असल्याने कोणत्याही मध्यस्थाची आता गरज उरलेली नाही. बघा, आपला आधार कार्ड लिंक असलेला मोबाईल नंबर चालू ठेवणे आवश्यक आहे. कारण की शेतकरी बांधवांनो, बघा, तुमच्या खात्यामध्ये आता पीक विमा जमा करण्यामध्ये येणार, ते पण जिल्ह्याच्या यादीनुसार. तर मग सर्वात महत्त्वाचं म्हणजे की बघा शेतकरी बांधवांनो, शेतकऱ्यांचा महत्त्वाचा जिल्हा असलेला म्हणजे की बीड जिल्हा. बघा, येथे देखील आज मोठी रक्कम जमा होणार आहे. बीड जिल्ह्यामधील आष्टी, पाटोदा, गेवराई, माजलगाव, केज, अंबाजोगाई, धाराळ, शिरूर, कासार, वडवणी आणि परळी या भागामधील शेतकऱ्यांची यादी बँकांकडे सोपविण्यामध्ये आली आहे. आणि बघा, या तालुक्यामधील ज्या बांधवांना केंद्राचा हप्ता मिळाला आहे, बघा, त्यांना आज प्राधान्याने पीक विमा सुद्धा दिला जात आहे, अशी माहिती डायरेक्ट सूत्रांच्या माध्यमातून व स्वतः आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून देण्यामध्ये आली. त्यासोबत विदर्भामधील बुलढाणा आणि यवतमाळ या जिल्ह्यामध्ये सुद्धा प्रशासनाने हिरवा कंदील दाखवला आहे. बुलढाण्यामधील खामगाव, चिखली, जळगाव, जामोद, मेहकर आणि लोणारसळ, यवतमाळमधील पांढरकरवाडा, घाटंजी, दिग्रस, पुजद आणि महागाव या भागामधील शेतकरी बांधवांची खाती आज रिचार्ज होणार आहे. कारण की त्यांच्या खात्यामध्ये तांत्रिक बिघाड येणार नाही आणि डायरेक्ट 23,000 रुपये जमा होणार आहे. हो शेतकरी बांधवांनो, 23,000 रुपये पीक विमा शेतकरी बांधवांना आता मिळत आहे. शेतकरी बांधवांना अतिशय महत्त्वाची बातमी सरकारच्या माध्यमातून आता देण्यामध्ये आली. त्यासोबत पुढील जिल्हा देखील पाहणं गरजेचं आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रामधील रायगड आणि लातूर. बघा, या जिल्ह्यांची नावे सुद्धा पहिल्या टप्प्यामध्ये आहे. रायगडमधील पनवेल, कर्जत, अलिबाग आणि माणगावसह बघा लातूरमधील औसा, निलंगा, रेणापूर, चाकूर आणि जळकोट या भागामधील शेतकऱ्याला आज विमा भेटणार आहे. आधार कार्ड बँक खात्याला लिंक असणे ही लाभार्थ्याची प्राथमिक अट असून ज्यांची ही प्रक्रिया पूर्ण आहे त्यांचा आजचा दिवस नक्कीच गोड जाणार आहे शेतकरी बांधवांनो. कारण की तुमच्या खात्यामध्ये निधी जमा करण्यामध्ये येत आहे. सरकारच्या माध्यमातून आता निर्णय जारी करण्यामध्ये आला. हो शेतकरी बांधवांनो, ज्या शेतकरी बांधवांची नाव या बघा 10 जिल्ह्यांच्या यादीमध्ये आहे त्यांना कसलीच अडचण नाही. परंतु ज्यांची नावे या 10 जिल्ह्यांच्या यादीमध्ये नाही त्यांनी पुढील टप्प्याची प्रतीक्षा करावी. सरकारने राहिलेल्या जिल्ह्यामध्ये देखील लवकरच विमा वाटप करण्याचे आदेश दिले आहे. तरी तयारी पूर्ण झाली आहे. आपली कागदपत्रे आणि बँक KYC वेळेमध्ये पूर्ण करून ठेवा, जेणेकरून निधी उपलब्ध होताच तो तुमच्या खात्यामध्ये डायरेक्टली जमा होईल. आणि शेतकरी बांधवांनो, एक विनंती आहे, जर पहिल्यांदा तुम्ही आपल्या चॅनलमध्ये व्हिजिट मारला असेल तर बघा लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बाजूचा बेल नोटिफिकेशन घंटा क्लिक करून ऑलवरती सेट करा. कारण की या चॅनलवर तुम्हाला अशाच प्रकारे शेतकरी विषयक नवनवीन अपडेट्स मिळत राहतात. ही होती अतिशय महत्त्वाची बातमी. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.